नमस्कार मंडळी, जय शिवराय. आपण आहोत दक्षिण मुंबईतल्या गिरगावात आणि मुंबई मराठी साहित्य संघ मंदिरात. आज राज्य हौशी नाट्य स्पर्धेमधून मिरज दंगलीवर आधारित नाट्यप्रयोग झाला. मिरज दंगलीमध्ये पोलिसांचा नेमका रोल काय होता ते आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत आहे पोलिसाचा रोल केलेलं पात्र. नमस्कार, माझं नाव शशांक धनंजय बाणवली आणि मी मिरज दंगल या नाटकात एक पोलिसाचं पात्र केलेलं आहे. पोलीस ऑफिसर साहेब, मिरज दंगलीमध्ये तुम्ही काय ड्युटी केली ते जरा आम्हाला सांगा. ऍक्च्युली मिरज दंगलमध्ये मी काय ड्युटी केली, माझा मुलगा, माझी फॅमिली जे आहे त्या फॅमिलीला सोडून, माझ्या मुलाला सोडून मी माझी जी ड्युटी आहे त्या ड्युटीला मी पहिली प्रायोरिटी दिली. ना की माझ्या फॅमिलीला, ना की माझ्या मुलाला. मी माझ्या मुलाचा जीव पणावर टाकून मी माझ्या ड्युटीवरती फोकस केला. आणि हे प्रत्येक पोलीस ऑफिसर आपल्या ड्युटीला प्रायोरिटी देतो. त्यासाठी मी हे माझं पात्र मिरज दंगल या नाटकात सादर केलंय. आणि पोलिसांनी कसं वागावं, कसं हे लोकांना माहिती नाहीये, पण हे जे मी पात्र केलंय त्या पात्रात मी जे पोलिसाचा अनुभवलंय ते त्या रिहर्सलमध्ये मला समजलंय. कसं काय पोलीस असतात, त्यांचे इमोशन्स कसे असतात, काय असतात ते मला समजलंय. आणि जे आज या नाटक बघायला आलेल्या लोकांना त्यांनाही समजलंय. सो पोलिसांसाठी माझा फुल रिस्पेक्ट आहे. कुठल्याही दंगलीत किंवा कुठल्याही समस्येमध्ये ज्यावेळेला पोलीस आपली ड्युटी निभावत असतात त्यांचं पण कुटुंब असतं आणि त्यांच्या कुटुंबाचं रक्षण कोण करत असतं. तर या नाटकात एका पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा दंगलीत सापडलेला आहे, जळत्या गाडीत अडकला होता आणि नंतर तो जिवंत सापडतो. तर पोलीस देखील माणसं आहेत, त्यांनाही इमोशन्स आहेत. हे नाटकातून चांगल्या पद्धतीनं अधोरेखित करण्यात आलं. आपण या पोलीस अधिकाऱ्याला त्याच्या पुढच्या नाट्यप्रवासाला शुभेच्छा देऊया. शुभेच्छा मित्रा तुला. धन्यवाद.